नमस्कार, आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। आज आपण आभा माया याचा स्वाध्याय शिकणार आहोत। तर एका वाक्यात उत्तरे लिहा। पावसाचे ढग होऊन कोठे कोसावे असे कवीला वाटते। पावसाचे ढग होऊन डोंगर, दरी व शेतात कोसावे असे कवीला वाटते। हे आहे पहिल्याचं उत्तर। दुसऱ्याचं उत्तर पाहूया। शेतकऱ्याला बरकत केव्हा येते? शेत खूप पिकून झाले तर शेतकऱ्याला बरकत येते। तिसरा, कवीला उजेड कोठे न्यायचा आहे? कवीला उजेड गरिबांच्या झोपडीत न्यायचा आहे। पक्ष्यांकडे पाहून कवीला काय वाटत आहे? पक्ष्यांकडे पाहून कवीला पंख आणि चोच फुटावेसे असे वाटते। आभा माया मिळावी असे कवी का म्हणतो? आनंदाने नाच गाण्यासाठी आभा माया मिळावी म्हणून असं कवी म्हणतो। कवीला खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते? पाऊसपंती कवीला पाऊस होऊन डोंगर, दरी व शेतात कोसावेसे वाटते। कवीला पंथी होऊन गरिबांच्या झोपडीत जायचं आहे। खालील गोष्टीचा वापर कशासाठी होतो ते सांगा। अंगण बागडण्यासाठी, मैदान खेळण्यासाठी, शेती करण्यासाठी, फुलं देण्यासाठी व हार देण्यासाठी, दिवा उजेड देण्यासाठी। तुम्ही कोणासाठी काय द्याल? मित्रासाठी तुम्ही काय द्याल? मी तर मित्रासाठी त्याला पेन देईल व वही देईल। शाळेसाठी मी कलर करण्यासाठी 10,000 पैसे देणार। घरासाठी मी एक नवीन वॉशिंग मशीन आणणार। शेतासाठी मी नवीन शेत उगवण्याचे धान्य आणणार। आईसाठी मी सोन्याचे बांगडी आणणार। बाबांसाठी न्यू कार आणणार। तुम्ही पक्षी झाले आहात अशी कल्पना करून 5-6 ओळी लिहा। हे बघा, असे आपण पक्षी झाले हो असे आपल्याला कल्पना करायची। आपण पक्षी झालो आहो अशी आपल्याला कल्पना करायची आहे। धन्यवाद। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा।